ज्या व्हिडिओ मी बनवतो त्या आदित्याला पण पाहिजेत नंतर. सगळी पोलिसांची वगैरे गाडी वगैरे सेफ्टीसाठी. तुम्ही बघताय पालखी. गावाला खरं पुढे जाऊया आपण. पुढे असणार सगळे लोक. अजून पुढे जायचं आपल्याला. तर तुमच्या कॉमेंटनुसार मी देवगडचा राजा आणि या दोघांना पण भेटवण्याचा प्रयत्न करतो. तर सगळ्यांना परत एकदा ओम साईराम. तर ओम साईराम. तर आज आहे पहिला दिवस. तर साईबाबांची पालखी इथून आता निघाली आहे भांडूपमधून शिर्डी गावाला जायला. तर सगळ्यांना ओम साईराम परत एकदा. बघायचं होतं आपल्या युट्यूबर तर तुम्ही पाहत असाल की ते काका तिथे आपले. आपल्याला आता तुम्ही बघताय ह्याला की तुम्हाला मी भेटायला सांगितलं होता. तर हा सिंग है. गाँव पूरा नाम आगे बताएंगे आपको. अभी जरा पालकी को भगा रहे हैं तो आपको आगे इंटरव्यू देंगे आपको. तर साईराम. तर भेटूया आपण. गाईस तुम्हाला मी ह्याला भेटवलं. आता तुम्हाला देवगडच्या राजाला भेटायचं आहे तर मी तुम्हाला नक्की देवगडच्या राजाला पण भेटवतो. तर साईबाबांची पालखी निघाली. आज पहिला दिवस आहे आपला. तर परत एकदा चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि तुम्हाला ह्याला भेटायचं होतं तर मला किती लाईक तुम्हाला किती पाहिजे? लाइक नहीं, अपने को वीडियो देखो बस, लाइक करो शेयर करो वीडियो जितना हो सके. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्यांना परत एकदा ओम साईराम. मामा को भी देखो. तर पाहू शकता तर विजा केरळ मंडळाचे हे पण आहेत. विजा केरळ मंडल के मामा है. दिखा मामा को, दिखा आगे जाके बाद में बंद करके आगे का दिखा. तर तुम्ही पाहू शकता इथे सगळे पालखीला चाललेत आणि आज सगळ्यांचा पहिला दिवस आहे. तर तिथून पालखी येते तिकडून. इथे अजून एक साईबाबांचं मंदिर आहे तर आपण तिकडे जात होतो आधी. वरती
इथे साईबाबांचं मंदिर. फुलं खायला आले. साईबाबांचे सावकाश सावकाश सावकाश. ये छत्री छत्री सांभाळ छत्री. आई 10व्या मार्गाला आली आहे पालखी. चप्पल कुठली ना उत्तर देत नाही. साईड पालखी पाठी तर आम्ही आता टेशनलो तर आता पुढे आम्ही जातोय आणि खूप हे येणार आहे, मजा येणार आहे. तर सगळ्यांना परत एकदा ओम साईराम. तर पालखी पुढचे म्हणजे पुढे अर्धे माणसं पुढे आहेत आणि अर्धे माणसं पाठी आहेत. तर आपण पण पुढे जाऊया आणि पालखी आहे तर लवकर निघूया. आणि आज साईबाबांची पालखी जाते. तर 30 तारखेला अजून एक ब्लॉग येणार आहे तर तो पण पूर्ण बघा आणि हा पण ब्लॉग पूर्ण बघा. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर आपण आता लवकर पुढे जाऊया आणि आपल्याला ठाण्याला जायचं आणि पालखी जिथे थांबते तिथे साईबाबांची मंदिरं पण आहेत. तर आता लवकर पुढे जाऊया.